Hello friends, this is Nitin Kaudi and today we learn a second part of chemical reactions and equations. If you are new on my channel, please subscribe my channel and press bell icon button. Today we learn types of chemical reactions. Chemical reactions are classified into the following four types in accordance with the nature and the number of reactants and products. The first reaction is combination reaction. The chemical reaction in which two or more than two substances form a new substance and the characteristics of the new substance are quietly different from the original substance, that is reactants. Also such reactions occurs either among the elements or compounds. कॉम्बिनेशन रिॲक्शन ज्यालाच आपण म्हणतो संयोगाभिक्रिया. तर यामध्ये काय आहे, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक रिॲक्टंट्सपासून एक प्रॉडक्ट मिळवला जातो त्याला आपण म्हणतो संयोग अभिक्रिया, ज्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर त्याचं आता आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर आपण सेकंड एक्झाम्पल बघू शकतो की ज्यावेळेस आयर्न इज reacted with sulfur, it gives iron sulfide. Okay, next reaction is decomposition reaction. The chemical reaction in which a large chemical compound splits or decomposes into two or more smaller chemical compounds. The characteristics of the newly formed compounds, that is products, are quietly different from the original compound. Thus the decomposition reaction is the inverse of the combination reaction. Example या ठिकाणी आपण बघू शकतो, when calcium carbonate is heated, then calcium oxide and carbon dioxide are produced. ओके, अजून आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत या ठिकाणी. इन डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये काय होतं, तर ज्यावेळेस एक रिॲक्टंट्सचं विभाजन होऊन म्हणजे स्प्लिट होऊन काय तयार होतं, दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्टमध्ये त्याचं काय होतं, रूपांतरण होतं. अशा अभिक्रियेला म्हटलं जातं, अशा रिॲक्शनला म्हटलं जातं डिकम्पोजिशन रिॲक्शन. या ठिकाणी आपण बघू शकतो की एका रिॲक्टंट्सपासून दोन काय तयार झालेले आहेत, प्रोडक्ट तयार झालेले आहेत. तर आपल्या सिलेबसला इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन ही एक आहे, त्याचा आपण एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे माहिती करून आवश्यक आहे की इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय. तर ज्या डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचा वापर केला जातो तशा रिॲक्शनला म्हटलं जातं इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो की वॉटरचे दोन मॉलिक्युल्स रिॲक्शन झाल्यानंतर टू वॉटर अँड ऑक्सिजन तयार होईल. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन या रिॲक्शनला आपण या ठिकाणी म्हणतो. ओके, त्यानंतरची रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्याला आपण म्हणतो विस्थापन अभिक्रिया, मराठीमध्ये म्हटलं जातं बघा. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, तर द केमिकल रिॲक्शन इन विच द ॲटम ऑफ एन एलिमेंट रिप्लेसेस द ॲटम ऑफ अनदर एलिमेंट फ्रॉम द कंपाऊंड अँड फॉर्म्स ए न्यू कंपाऊंड अँड युजली ए मोर ॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस अनदर विच इज लेस ॲक्टिव्ह इन द कंपाऊंड. मग एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो, व्हेन द पीसेस ऑफ झिंक आर मिक्स्ड इन द सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, झिंक रिप्लेसेस कॉपर अँड झिंक सल्फेट इज फॉर्म्ड अँड अलॉंग विथ इट कॉपर इज प्रेसिपिटेटेड. म्हणजेच काय, व्हेन झिंक
is reacted with copper sulfate, it gives zinc sulfate and copper in precipitated form. ओके, म्हणजेच काय तर विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय तर आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे हायली रिॲक्टिव्ह, ज्याला आपण जास्त क्रियाशील जे एलिमेंट्स आहेत, हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट्स ला ते काय करतात, रिप्लेस करतात, त्या अभिक्रियेला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, म्हणजेच काय त्यांची प्लेस जी आहे, त्यांची जागा जी आहे ती काय केली जाते, बदलली जाते, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याची आपण आता एक्झाम्पल बघूत. या ठिकाणी आपण बघू शकतो बघा, when magnesium is reacted with hydrogen chloride, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो, then it gives magnesium chloride and water gas, that is water in the gas form. ओके, त्यानंतर दुसरी रिॲक्शन आपण या ठिकाणी बघू शकतो. सेकंड केमिकल रिॲक्शन इज when zinc is reacted with copper sulfate, then it gives zinc sulfate and copper. Okay, then it is called displacement reaction. म्हणजेच आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या वेळेस झिंकची कॉपर सल्फेट सोबत रिॲक्शन होती त्यावेळेस झिंक सल्फेट आणि कॉपर हे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला मिळतात. कशापासून तर झिंक आणि कॉपर सल्फेट या रिॲक्टंट पासून. ओके, थर्ड एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण बघू शकतो वेन कॅल्शियम इज रिॲक्टेड विथ सल्फ्युरिक ॲसिड, देन इट गिव्स कॅल्शियम sulfate in aqueous form and hydrogen in gaseous form. Okay, next reaction is double displacement reaction. The reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reaction. For example, when sodium hydroxide is reacted with hydrochloric acid, then it gives sodium chloride and water. Okay, then next example is when copper chloride is reacted with potassium iodide in aqueous form, then it gives copper iodide and potassium chloride in liquid form and copper iodide in aqueous form. Okay, next example is when silver nitrate is reacted with sodium chloride, then it gives silver chloride in solid form and sodium nitrate in liquid form. Okay, आता आपण बघणार आहोत एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. म्हणजे ज्याला आपण म्हणतो उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया आणि त्याच्या अभिक्रिया. म्हणजेच काय, process and reaction. Heat is absorbed and given away in various processes and reactions. Accordingly, processes and reactions are classified as endothermic or exothermic. Endothermic and exothermic process, heat from outside is absorbed during some physical changes, for example melting of ice, dissolution of potassium nitrate in water. Therefore, these are endothermic processes. On the other hand, heat is given away during some physical changes, for example formation of ice from water, dissolution of sodium hydroxide in water. Therefore, these are exothermic processes.
In the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water gets evaporated instantaneously. If it is poured into the concentrated sulfuric acid, which may cause an accident. To avoid this, required amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. म्हणजेच काय तर हलवत आपल्याला ते सोल्युशन हलवून त्यामध्ये मिक्स करायचं आहे. देअरफॉर ओनली ए स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड ॲट अ टाईम. म्हणजेच काय तर ज्यावेळेस फिजिकल चेंज घडून येतो त्यावेळेस काय केली जाते उष्णता बाहेर टाकली जाते. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर व्हॉट इज एक्झोथर्मिक अँड व्हॉट इज एंडोथर्मिक. तर ज्या रिॲक्शनमध्ये उष्णता शोषली जाते त्या रिॲक्शनला म्हणतात एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि ज्या रिॲक्शनमध्ये उष्णता ऊर्जा बाहेर टाकली जाते त्यांना त्या रिॲक्शनला म्हणतात एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके. उष्णता घेतली जाते एंडोथर्मिक रिॲक्शन, उष्णता बाहेर टाकली जाते म्हणजेच काय तर एक्झोथर्मिक रिॲक्शन. तर यामध्ये आपण बघू शकतो ज्यावेळेस डायल्युशनची प्रोसेस असते त्यामध्ये ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पाणी टाकली जातं तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे काय होतं तर जे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे त्यामध्ये पाणी ओतल्यामुळे त्याचं काय होतं तात्काळ इव्हॅपोरेशन होतं ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जे ग्लास कंटेनर आहे त्यामध्ये थोड्याशा फॉर्ममध्ये म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये काय केलं पाहिजे तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड त्यामध्ये ओतलं पाहिजे आणि सरळ त्याला काय केलं पाहिजे स्टर केलं पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे त्याला सतत हलवलं पाहिजे. त्यामुळे काय होईल थोडीच उष्णता बाहेर टाकल्या जाईल. ज्यावेळेस आपण काय करतो की एखाद्या ग्लास कंटेनरमध्ये पाणी घेतलं आणि सल्फ्युरिक ॲसिड टाकलं तर ते काय होतं त्याचे लगेच इव्हॅपोरेशन होतं. म्हणजेच काय केली जाते उष्णता बाहेर टाकली जाते. हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ग्लास कंटेनरमध्ये थोडं वॉटर घेतलं पाहिजे आणि हळूहळू ज्यावेळेस सल्फ्युरिक ॲसिडचे थेंब आपण त्यामध्ये ओतले पाहिजे आणि स्टर केलं पाहिजे. त्याला स्टर करणे म्हणजेच काय तर त्याला ढवळलं पाहिजे हलवणी ज्याला आपण म्हणतो. तर ते केल्यामुळे काय होईल तर थोड्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकल्या जाईल. ओके. तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत endothermic and exothermic reactions. There is an exchange of heat in chemical reaction as well. Accordingly, some chemical reactions are exothermic while some other are endothermic. During exothermic chemical reaction, heat is given away when reactants are transformed into the products, while during endothermic chemical reaction, heat is either absorbed from the surroundings or to be supplied continuously from outside. For example, या ठिकाणी आपल्याला बघा एक उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये आपण बघू शकतो की काय केलेलं आहे उष्णता शोषल्या गेलेली आहे म्हणजेच ॲब्झॉर्ब केलेली आहे. म्हणून या रिॲक्शनला आपण म्हणतो एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके. आणि या ठिकाणी आपण दुसऱ्या रिॲक्शनमध्ये बघू शकतो की या ठिकाणी काय केली जाते उष्णता बाहेर फेकल्या गेलेली आहे म्हणजे बाहेर निघालेली आहे. त्याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके. त्याला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके. आता आपण बघणार आहोत रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजेच काय बरं तर ज्यावेळेस आपण अभिक्रिया करत असतो त्या अभिक्रिया काही वेगाने घडत असतात. तर काही ज्या रिॲक्शन ज्या आहेत त्यांचा वेग कसा असतो कमी असतो तर काही रिॲक्शनचा वेग हा जास्त असतो. त्यानुसार
केमिकल रिॲक्शनचे दोन प्रकार पडतात, ज्याला आपण म्हणतो नंबर 1 फास्ट रिॲक्शन आणि नंबर 2 इज स्लो रिॲक्शन. फास्ट रिॲक्शनमध्ये काय होतं तर रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठीचा जो कालावधी आहे, जी वेळ आहे, जो टाईम आहे, तो कसा असतो, मिनिमम असतो, कमी असतो. त्या रिॲक्शनला म्हणतात फास्ट रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मॅग्नेशियमचं ज्यावेळेस आपण ज्वलन करतो त्यानंतर दूध नासणे हा एक आणि लाकडाचे ज्वलन हे त्याचे एक्झाम्पल झाले. स्लो रिॲक्शन म्हणजेच काय तर ज्या केमिकल रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जो टाईम आहे तो काय असतो, जास्त लागतो, त्यामुळे त्या रिॲक्शनला म्हणतात स्लो रिॲक्शन. उदाहरण द्यायचं झालं तर दुधाचे दही होणे, लोखंड गंजणे असेल, श्वसन असेल, अन्नपचन इत्यादी. मग यावरून आपल्याला काय समजतं, इट कॅन बी सीन फ्रॉम द एक्झाम्पल दॅट some reaction are completed in short time, that is occur rapidly, while some other require long time for completion, that is occur slowly. It means that the rate of different reactions is different. Okay, the same reaction occurs at a different rate on changing the conditions. For example, during winter long time is required for setting milk into curd, while at the higher temperature during summer the rate of setting of milk increases and the curd is formed early. ओके, म्हणजेच काय बरं याच्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे की आपण हिवाळ्यामध्ये बघतो की दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनवायला खूप वेळ लागतो, पण तेच समजा आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलं तर उच्च तापमानाला दुधाचे दही बनवण्याचे जो रिॲक्शन रेट असतो तो काय होतो, वाढतो, इन्क्रीज होतो व दही लवकर बनते. तेच काय होतं की हिवाळ्यामध्ये त्याचा रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो काय असतो, कमी, रेट ऑफ रिॲक्शन कमी असतो, म्हणजेच त्याला काय होतो, वेळ जो आहे, टाईम जो आहे तो जास्त लागतो ॲज कम्पेअर्ड समर. ओके, सो फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्यामध्ये नंबर 1 बघणार आहोत की कोणकोणते असे घटक आहेत ज्याला आपण म्हणतो फॅक्टर्स, जे की काय करतात, केमिकल रिॲक्शन जे आहेत त्याला काय करतात, ॲफेक्ट करतात. तर नंबर 1 आपण बघू शकतो नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. नेचर ऑफ द रिॲक्टंट्स म्हणजेच काय, लेट अस सी द रिॲक्शन ऑफ द metals aluminum and zinc with a dilute hydrochloric acid. On a reaction, both aluminum and zinc with dilute hydrochloric acid H2 gas is liberated and water soluble salts of these metals are formed. However, the reaction of aluminum metal takes place faster as compared to zinc metal. The nature of metal is responsible for this difference. Okay, aluminum is more reactive than zinc, therefore the rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of zinc. Nature or reactivity of reactants influences the rate of chemical reaction. We are going to learn more about the reactivity of metals in the chapter of metallurgy. Okay, then second factor is affecting the rate of reaction is size of the particle of reactants. Rate of reaction depends upon the size of the particles of the reactants taking part in the reaction. Smaller the size of the reactant particles, higher is the rate of reaction. Third is concentration of the reactants. Let us consider the reaction dilute and concentrated hydrochloric acid with CaCO3 powder. Dilute HCl reacts slowly with CaCO3 and thereby CaCO3 disappears slowly and carbon dioxide also liberates slowly. On the other hand, the reaction with concentrated hydrochloric acid takes place rapidly and CaCO3 disappears fast. Concentrated acid reacts faster than dilute acid, which means that
rate of a reaction is proportional to the concentration of reactants. Number 4 is temperature of the reaction. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय तर अभिक्रियेचे तापमान, रिॲक्शनचं जे तापमान आहे ते सुद्धा काय करतं तर रेट ऑफ रिॲक्शनवर काय करतं केमिकल रिॲक्शनवर त्याचा काय होतो परिणाम होतो. मग बघायचं झालं तर आपण या ठिकाणी बघू शकतो की व्हाईल स्टडिंग डिकम्पोजिशन रिॲक्शन यू हॅव कॅरिड आउट डिकम्पोजिशन ऑफ लेमस्टोन. In this actively the lime water does not turn milky before hitting the limestone because of the zero rate of reaction. From this it is learned that the rate of reaction increases on increasing temperature. म्हणजेच काय ज्यावेळेस आपण बघतो की रिॲक्शनचा रेट वाढला की कार्बन डायऑक्साईड हे जे प्रॉडक्ट आहे यावरून असे लक्षात येते की रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड अपॉन दी टेम्परेचर. म्हणजेच काय तर तापमानावर रिॲक्शनचा रेट हा अवलंबून असतो. ओके. आता आपण बघणार आहोत ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन और लुझेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ऑक्सिडेशन रिॲक्शनचे काही एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघू शकतो की व्हेन ॲल्युमिनियम इज रिॲक्टेड with oxygen in the form of light it gives aluminum oxide. ओके. एक महत्त्वाची तुम्हाला सूचना सांगायची राहून गेली की ह्या रिॲक्शन ज्या आहेत ह्या रिॲक्शन बघत असताना आपण आपल्यासोबत वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि जे काही महत्त्वाचे रिॲक्शन आहेत एक्स्ट्राचे जे काही एक्झाम्पल आहेत ते तुम्ही नोंद करून घ्यायचे आहेत, नोट करून घ्यायचे आहेत. ओके. तर आपण सेकंड रिॲक्शन बघू शकतो. व्हेन कॅल्शियम इज रिॲक्टेड विथ ऑक्सिजन देन इट गिव्स कॅल्शियम ऑक्साईड. व्हेन आयर्न इज रिॲक्टेड विथ ऑक्सिजन इट गिव्स Fe2O3. म्हणजेच काय ते कॉरोजन होतं, म्हणजेच ते गंजून जातं. ओके. म्हणजे काय ज्यावेळेस आपण लोखंड हवेत ठेवतो त्यावेळेस ते काय होतं गंजून जातं. ओके. आणि दुसरी जी रिॲक्शन आहे यामध्ये आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेस कॅल्शियमला हवेत आपण जाळतो ज्यावेळेस ज्याचं कंबशन करतो त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईड हे तयार होते. आणि पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण बघितलेलं आहे की ॲल्युमिनियमची ज्वलन केले समजा आपण ऑक्सिजनसोबत ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये तर त्यावेळेस ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो. ओके. सम ऑक्सिडेशन रिॲक्शन आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ specific chemical substances. For example एथिल अल्कोहोल बघू शकतो आपण रिॲक्टंट्समध्ये आणि प्रॉडक्ट्स ॲसिटिक ॲसिड. हिअर द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ द रिॲक्टंट इथिल अल्कोहोल. सच केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ॲज ऑक्सिडंट्स और ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके. आता आपण बघणार आहोत रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन मीन्स वॉट द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. सिमिलरली द रिॲक्शन इन विच ए रिॲक्टंट लुजेस ऑक्सिजन टू फॉर्म द प्रोडक्ट्स इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. द सबस्टन्स दॅट ब्रिंग्स अबाउट अ रिडक्शन इज कॉल्ड ए रिडक्टंट और रिड्युसिंग एजंट. म्हणजेच काय ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हायड्रोजन काय केलं जातं मिळवला जातो त्या रिॲक्शनला म्हणतात रिडक्शन रिॲक्शन. आणि ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन निघून जातो ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटमधला ऑक्सिजन निघून जातो त्याला आपण काय म्हणतो प्रॉडक्ट जे तयार होते त्या रिॲक्शनला सुद्धा म्हणतात रिडक्शन रिॲक्शन. The reductant is oxidized by the oxidant and the oxidant is reduced by the reductant due to characteristic of the reduction and oxidation reaction. A single term is called as redox reaction. म्हणजेच काय की ज्यावेळेस ऑक्सिडकामुळे क्षपनकाचे ऑक्सिडीकरण
होते व क्षपनकामुळे ऑक्सिडकाची क्षपन होते. या वैशिष्ट्यांमुळे काय होतं तर क्षपन अभिक्रिया व ऑक्सिडीकरण अभिक्रिया या दोन्हींच्या ऐवजी एकच शब्द वापरला जातो, त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. सो रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. ओके, ठिकाणी आपण एक्झाम्पल बघू शकतो. ज्यावेळेस मॅग्नेशियम ऑक्साईडचं डिकम्पोजिशन होतं त्यावेळेस मॅग्नेशियम मेटल अँड ऑक्सिजन गॅस फॉर्ममध्ये मिळतो. ओके, सेकंड एक्झाम्पल बघू शकतो आपण. व्हेन कार्बन इज रिॲक्टेड विथ हायड्रोजन देन इट इज कॉल्ड CH4 दॅट इज मिथेन. व्हेन कॉपर ऑक्साईड is reacted with hydrogen then it gives copper and water. ओके, या ठिकाणी या तीनही रिॲक्शन ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. या तीनही रिॲक्शन तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायच्या आहेत. ओके, या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे तो थांबणार आहे, स्टॉप झाणार आहे. या ठिकाणी मी कंप्लीट तुम्हाला सगळ्या पॉईंटचं गायडन्स जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. जर का हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच.